हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 18 परिपूर्णता इत्युपनिषद. सिंहावलोकन. आपण येथे या उपनिषदाद्वारे आत्मपूजा करत आहोत. आत्तापर्यंत आपण या उपनिषदाद्वारे त्याच्या पूजेचे यथासांग विधी केले. प्रथम त्याला ओम पुरुषोत्तमा योगेश्वरा अशी साथ घातली. पूजा संपन्न होऊन आपल्याला ध्यान साध्य करायचे आहे. त्यासाठी त्याचे निश्चिंतपणे चिंतन म्हणजे ध्यान हे माहीत करून घेतले. त्यानंतर एक एक पूजाविधी सुरू केला. सर्व कर्मांचे निराकरण करून त्याला आवाहन केले. स्थिर होऊन आसनस्थ झालो. उन्मन होऊन त्याची पाद्यपूजा केली. सतत त्याच्यातच रत राहून त्याला अर्घ्य दिला. अंतःकरणातील परमदिव्य योग ऊर्जेद्वारे अनंताची परमयात्रा करून त्याला स्नान घातले. त्या योगे सर्वत्र त्याच्या दर्शनाचे त्याला गंध लावले. या योगे स्वस्वरूपात अवस्थित झाल्याची जाणीव होऊन त्याला अक्षता वाहिल्या. आपण त्याचेच लेकरू आहोत या भावनेचे त्याला फूल वाहिले. स्वस्वरूपाचा परमदिव्य अग्नी प्रज्वलित करून त्याला धूप लावला. आदी अनादी अनंताप्रमाणे स्वस्वरूप सतत तेवत ठेवून त्याला दीप ओवाळला. एकेका चंद्रकलेप्रमाणे आपण त्याला आपल्या उपभोगांचा नैवेद्य दाखविला. प्रशांत स्थिर स्तब्ध राहून त्याला प्रदक्षिणा घातली. मी तुझाच अंश आहे ही जाण आली आणि हाच त्याला नमस्कार केला गेला. या योगे मौन प्राप्त झाले. हीच त्याची आरती झाली. त्या मौनात परमकैवल्यानंद झाला आणि हेच या आत्मपूजेचे विसर्जन आहे. हीच पूजेची सांगता आहे. या सर्वांची जाण हेच परमज्ञान आहे याची जाण आली. त्या योगे साक्षात्कार झाला की ते परम आत्मब्रह्म मीच आहे. आता कशाचा काही सोस राहिला नाही. सर्व स्मृती लय झाली. सर्वत्र तेच ते एकमेव आत्मदर्शन होत आहे. ही कैवल्यावस्था प्राप्त झाल्याने मुक्तीच्या परमानंदात त्याच्या सेवेला रुजू झालो आहे. त्याचे द्वार उघडून त्याच्या दर्शनाची प्रतीक्षा आहे. त्यावेळी पुढील वाटचालीसाठी त्याच्या आज्ञेची ही प्रतीक्षा आहे. तोपर्यंत त्याच्याद्वारी त्याच्या सन्निध त्याच्यातच रत आहे. अशा प्रकारे आत्मपूजा उपनिषद येथे संपन्न होत आहे. या परिते आणि काय सांगावे. जे आहे ते गोड मानून घ्यावे. सत्संगे नित्य आकंठ रत असावे. आत्ममार्गे सदा कैवल्यात रमावे. ओम तत्सत्वम असी.